आणि क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय. थँक्यू डीजे. दामोदर बोरलेजी आपल्या शुभेच्छा सर्व खेळाडूंना, सर्व पाहुण्यांना, सर्व आयोजकांना, सर्व कार्यकारिणीला मिळालेल्या आहेत. शरद बागडे यांचं काल आपण शुभेच्छा पाहिल्या. काल दुबईवरून देखील आपण पाहिला शुभेच्छा आलेल्या आहेत. उत्तरांचल दिल्ली या ठिकाणी आपले सुनीलजी माळी ते देखील लाईव्ह पाहत आहेत, कामानिमित्त तिकडे आहेत, त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या. आज सकाळच्या सत्रामध्ये मुरलीधर बैकर यांनी दिलेल्या शुभेच्छा आपल्या कुणबी सेवा संघाच्या ग्रुपवर त्या देखील अभिप्राय आपण पाहिले. आणि आता दामोदर बोरले एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांनी बागडेवाडी संघाचं प्रतिनिधित्व केलं. काही इमर्जन्सी कामानिमित्त ते एका ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या ठिकाणी एका सेवेसाठी, त्यामुळे तिथून देखील ते लाईव्ह पाहत आहेत. मात्र या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना दिलेल्या आहेत. तर दामोदरजी बोरले साहेब आपले देखील शतश आभार, धन्यवाद. चला दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा मयूर, अतिशय चांगला चेंडू मयूर बाईत. बघा सध्या तलाठी कोतवाल म्हणून हा खेळाडू गावी स्थायिक झालेला आहे. आणि नुकतीच जर आपण पाहिलं तर सावर्डे चिपळूणला जी एक्झिबिशन मॅच झाली, जी सरांनी कव्हर केली होती, प्रशांत आदवडे सरांनी, आदरणीय आमदार शेखर निकम साहेबांची, ज्या ठिकाणी एक्झिबिशन मॅच पोलीस दलांमध्ये झाली होती आणि काही इंजिनियर होते, त्यामध्ये हा देखील खेळाडू आपल्या मंडणगड तालुक्याचा खेळला मयूर बाईत. असा तलाठी कोतवाल एक जबरदस्त योगदान. आणि तो आता मात्र या स्पर्धेसाठी गावावरून आलेला आहे. चांगला परफॉर्मन्स आहे गावनवाडी संघाचा आधारस्तंभ. पुढचा चेंडू आणि क्या बात आहे, अप्रतिम. उजव्या एसटीच्या बाहेर मारू तिकडे पोलीस पाटील. आणि काल कित्येक असे खेळाडू आपण पाहिले, माजी सरपंच देखील या ठिकाणी उपस्थित होते. बुरीगाव, गुमरी, लोकरवण, उंबरशेत. ओ व्हॉट अ शॉट. मात्र संधी आहे, खेळाडू येतोय आणि खेळाडू बाद नाही, झेल सुटलेला आहे. आपण राज भोगलला पाहतोय, चांगला थ्रो आणि आउट. डी पॉइंटला राज गेला. अजून एक उत्कृष्ट खो खो पटू आणि त्याने टेकलेला थ्रो. ओम युवा स्पोर्ट्स क्लब बोरिवली, भाऊसाहेब भरत गोखले बोरिवली मधून खेळणारा खूप चांगला थ्रो, खेळाडू बाद, 2 गडी बाद. थैंक यू डीजे. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं कुणबी चषक 2024 और डीपीएल लाइव द्वारा ये प्रतियोगिता आप देख रहे हैं. और आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं संदीप बोरले, उसके साथ मनोज शेट गागरू. पवार साहब आपका भी स्वागत है, सबका दिल के गहरे से स्वागत है. सबके चेहरे पर मुस्कुराहट है. कुणबी चषक 2024 ऑनसेट पर खेलना चाह रहे थे, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, जोरदार अपील, लेकिन एम्पायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. प्रमुख गेंदबाज के तौर पर मयूर गेंदबाजी कर रहे हैं. कॉम्बॉक्स में हमारे साथ तुकाराम मांगेरे सर जुड़े हुए हैं. इससे पहले राजू की मीठी आवाज आपने सुनी है. नारिके का खूबसूरत मैदान और स्कोर अगर देखें तो रन संख्या 3 रन. बेहतरीन गेंदबाजी पहले ओवर में रही है और स्कोर 4 रन 2 विकेट के नुकसान पर. तुकाराम सर आपका स्वागत है कॉम्बॉक्स में. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचे या कुणबी चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आज सकाळीच थोडीशी वेगळी उजळली. आज का दिन थोडासा निराला आहे, बिलकुल निराला आहे, कारण सकाळी जसं सामन्याला सुरुवात झाली, प्रत्येक सामना रंगतोय, प्रत्येक सामना उत्कंठावर्धक ठरतोय, शेवटच्या चेंडूवरती जातोय. हृदयाचे धडकन थोडासा वाढवणारा प्रत्येक सामना जो ठरतोय. हा सामना चालू एका बाजूला उंबरशेत बचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला गावनवाडीचा संघ आहे. मयूर ज्यानं पहिले षटक चांगलं हाताळले, 4 धावा खर्च केल्यात. 2 फलंदाज मैदानावरती आहेत, एका बाजूला अमोल, दुसऱ्या बाजूला हर्ष. ही जोडी मैदानावरती सज्ज झाली होती. थँक्यू. काही सौजन्य आपल्या जे लाभलेलं आहेत पुरस्कर्ते, त्यांचं देखील नाव घेणं गरजेचं आहे आणि यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे स्पर्धेला. आणि या चेंडूवर आपण बघूया क्लिअर होणार का. सोपा झेल, खेळाडू डीप मिड विकेटला, खेळाडू बाद होतोय. वैभव त्या ठिकाणी आहे आणि धन्यवाद देतोय मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन यांच्या वतीने. कुणबी चषक 2024 आदरणीय सन्माननीय संदीपजी राजपुरे साहेब, सर्व संघांना टी शर्ट. प्रथम पारितोषिक मनोज शेट घागरुम साहेब, द्वितीय पारितोषिक सुनील शेठ शिगवण साहेब, तृतीय पारितोषिक दीपक अंबाजी रटाटे, चतुर्थ पारितोषिक विकास शेठ भोगल, पाचवे पारितोषिक महेंद्र शेठ गणपत रटाटे, मालिकावीर ओमकार संजय बेंडल,
संदीप अर्जुन सासले उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक प्रथमेश किसबिले. सामनावीर टी शर्ट सनी स्पोर्ट्स सनी शिगवण. त्याचप्रमाणे प्रकाश शेठ शिगवण 11,000 रुपये, संतोषजी गवळे 11,000, दत्तारामजी गोटल 10,000 आणि दत्ताराम गोटल यांच्याकडनं कालपासून आम्ही अनाऊन्स करतोय की या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 15,000 रुपये रोख रक्कम. जास्त धावा करणारा बॅट्समन कुणबी चषक 2024 15,000 आणि त्यांनी ही स्पर्धेला 10,000 देखील देण्यात आलेले आहेत. त्याचे देखील धन्यवाद. पुढचा चेंडू या ठिकाणी आडव्या बॅटने पहिल्यांदा स्टान्स तयार होता की मला ऑन साईडला खेळायचं आहे. डॉट निर्धाव. विकासजी रटाटे 5,000, अजित पद्रत 5,000, प्रवीण दुसार 5,000, विजय गावडे 5,000, नायणे अनिलजी बोत्रे 5,000, महेंद्र काप 5,000, प्रशांतजी पोस्टुरे 5,000. आता मात्र चिप केलेल्या गॅपमध्ये नोमेन्स लँडमध्ये खेळाडू डी पूर्ण येतोय. एकदा पूर्ण केल्या 2 धावांसाठी परत आहेत. मात्र त्यापर्यंत थोडीशी चूक झाली आहे मयूरकडून, कारण जो थ्रो करायला गेला हातामधूनच चेंडू निसटला त्या फेकताना. 2 धावा. धन्यवाद. भिकू शेठ रटाटे 5,000, शैलेजी शिगवण, संजयजी बोत्रे, अनिल गोपाळ रटाटे, रघुनाथ पोस्टुरे, विजय येणेकर, दिनेशजी साखरे प्रत्येकी 5,000. महेंद्र शेठ रटाटे, नितीन रटाटे, सचिन कुळे 3,000. फुलटॉस लो फुलटॉस मिस टाइम केलंय. संधी होती नक्कीच, संधी गमावलेली आहे आणि 1 धाव. संदीप शेठ बोरले 2,500, संदीप रटाटे, मेसस सनी स्पोर्ट्स, चेतन शिगवण, रानवली 2,500, संदीप रटाटे 2,500, सनी स्पोर्ट्स 2,500, नितेश पवार 2,500, कियांश भुवट 2,500, सुभाष सापटे नगरसेवक 2,500. पूल केलेला आहे फटका. चेंडूवर 1 धाव आणि 1 धावाने समाधान. अनंत मेडेकर केरी 2,000, प्रमोद भुवड गोठे 2,000, जीविका खापरे 2,000, प्रितेशबाई 2,000, संजयजी मनबे 2,000, संदेशजी खामकर 1,111, संदीप बानसे 1,111, संजय बोरले 1,100, नरेश पातेरे 1,001. कव्हरला खेळला फटका. 1 धाव. अरविंद दुसार 1,001, मारुती भोगल 1,001, राजेश भोसले 1,001, विनायक हंबीर पालेकोण 1,001, सुरेश रटाटे 1,001, महेंद्र रटाटे 1,001, महेश कंसावडे 1,001, कुडूक दशरथभाई 1,001, जय धोपड शेवरे 1,001, अयांश पवार 1,001, पांडुरंग बैकर केरीळ 1,001, संतोष दाडवे 1,001, विकास दुर्गावले देवारे 1,001, रोहित गावडे 1,001, प्रमोद सावणेकर भामगर 1,001, रवींद्र भुवड 1,001. 2 ओव्हरनंतर धावसंख्या 9. 2 ओव्हरनंतर 9. मेसेस मायरा स्पोर्ट्स अनमोल पेंढारी 1,001, रवींद्र रटाटे आपण पाहतोय. अंबवली 555, दत्ताराम बाईद 555, प्रदीप महादी 551, रामचंद्र किसबिले 501, दीपक बैकर कुडूक 501, मेसेस स्मिथ स्पोर्ट्स संदीप तांबीडकर 501, विकास गागरू 501, धामणी संजय खांबे 501, शेखर बैकर किशोर बैकर शशिकांत भुवड गोटे श्याम चोरगे आंबवणे रुपेश बोगल प्रमोद तांबीडकर पंकज तांबीडकर कृष्णा पारदुले संतोष लोंढे संजय पातेरे प्रियांश पवार प्रत्येकी 501 आणि दामोदर बोरले ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या नुकत्याच जे लाईव्ह पाहतात त्यांच्याकडनं प्रथम उपचार किट. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजास आदरणीय दत्ता शेठ गोठल यांच्याकडनं 15,000 रुपये. पुन्हा एकदा जाऊया ज्या खेळाडूला दिलं जाणार आहे सर्वोत्कृष्ट धावा करणाऱ्या फलंदाजास त्या बॅट्समनला खेळाडूला 15,000 रुपये रोख. आणि पुन्हा एकदा जाऊया 2 नंतर 9 आणि बॅक टू कॉमेंट्री. प्रशांत सर. शुक्रिया राजू. वैभव अपने बॉलिंग मार पर तैयार. ऑल सेट पर अच्छा स्ट्रोक. गेंद को खेलते मिड विकेट बाउंड्री की तरफ खिलाड़ी तैनात है. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए पलट गया विकेट के बीच. अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. स्कोर 11 रन 3 विकेट के नुकसान पर. आता इथे धावा पाहिजे प्रशांतजी. जर आपण मागच्या 2 षटकांचा खेळ पाहिला तिथून 9 धावा आल्यात. मग किमान अजून 10-12 धावा या षटकामध्ये येणं आवश्यक आहे. आणि तशी फलंदाजी आश्वासक फलंदाजी तुम्हाला करायची आहे. स्ट्रायकर याला फलंदाज रेडी होतोय. सुशांत. बिल्कुल सही कहा आपने. इस वक्त ऑन साइड पर हवा में उछाला. गेंद को लॉन्ग ऑन क्षेत्र में बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है और जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 13 रन 3 विकेट के नुकसान पर.
तीसरा ओवर आप देख रहे हैं, आखिरी ओवर है और 4 गेंदों का खेल आना बाकी। सर आपण पाहिलं तुकाराम सर किंवा प्रशांत सर, कालपासून आपण पाहिलंय की जेवढ्या स्पर्धातील आतापर्यंत सामने पाहिले प्रत्येक मॅच कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये रफ अँड टफ पाहायला मिळते, त्यामुळे खूप काय घडू शकते या मॅच मध्ये देखील। अपील आणि समोर पायचीचं अपील। कुणबी चषक 2024 या स्पर्धेसाठी काही मान्यवर या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी आम्ही करतोय। रामदास बांद्रे भट्टीवाडी, मिलिंद बैकर साहेब गावनवाडी, राजेश भोगल गावनवाडी, सुनील बैकर गावनवाडी, दशरथ बैकर गावनवाडी, विश्वनाथ टक्के साहेब पेवेकोंड, राजू टक्के पेवेकोंड, पांडुरंग भुवड गोठेगाव, गौरव भुवड गोठेगाव, हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये या ठिकाणी स्थानपन्न व्हायचं आहे। धन्यवाद। अब गेंद के नीचे गए, गेंदबाज लिया कैच आउट, प्रेजेंटी लगा के बल्लेबाज बैक टू द पेपर जा रहे, वैभव की सुंदर गेंदबाजी। शुक्रिया विजय। एक्शन रिप्ले में देखे एक बार फिर टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछलता बैकवर्ड हो जाके पुल करना चाहते थे, गेंद स्टिकर की तरफ लगी और वैभव ने कोई गलती नहीं की। समाधान बैक टू द पेविलियन, स्कोर 13 रन 4 विकेट के नुकसान पर। वैभव ऑन हैट्रिक कीर्तिमान की दहलीज पर है और बढ़िया गेंदबाजी, बहुत ही शानदार गेंदबाजी इस वक्त वैभव द्वारा। तीसरा ओवर है, 2 गेंदों का खेल आना बाकी। डीबीएन लाइव द्वारा ये प्रतियोगिता आप एंजॉय कर रहे हैं। इस टूर्नामेंट का बाद लाइव टेलीकास्ट दूसरे एंगल से देखें क्या हुआ था मैदान के अंदर। सुंदर कैच लिया गया गेंदबाज वैभव द्वारा। स्कोर था 13 रन 5 विकेट के नुकसान पर। ऑन हैट्रिक गेंदबाज हवा में उछाला, ऑन हैट्रिक है, विकेट कीपर लिया कैच। वैभव ने टूर्नामेंट की पहली हैट्रिक पूरी की है, जोरदार तालियों की आवाज होनी चाहिए। शानदार विकेट कीपिंग, सुंदर गेंदबाजी। सेलिब्रेशन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय। एकदा तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू वैभव आहे, या ठिकाणी जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे वैभवसाठी। सुंदर अप्रतिम नेत्रदीपक कामगिरी। स्कोर 13 रन 6 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर, आखिरी गेंद है। वैभव का बॉलिंग विश्लेषण देखिए, लाजवाब गेंदबाजी है। 4 रन 3 विकेट और फिलहाल 3 डॉट बॉल, एक्सीलेंट बॉलिंग। शुक्रिया साहिल। ये ऑफ टर्म का थोड़ा सा बाहर गेंद थी और गेंद को खेलना चाहते थे। या ठिकाणी दिलदार व्यक्तिमत्व, कुणबी सेवा संघ अध्यक्ष मंडणगड आणि प्रसिद्ध उद्योजक मनोज शेट घागरुम यांच्याकडून वैभवच्या अप्रतिम कामगिरी करता हॅट्रिक करता बक्षीस आहे 1000 रुपयाचं। याचा अर्थ पैसा वसूल गोलंदाजी झाले आणि आता घागरुम सब या ठिकाणी आल्या, त्यामुळे शेअर मार्केट वरती जाणार आहे। अनेक बक्षीस आपल्याला बघायला मिळतील। मी वैभवला 1-2 मिनिटाकरता विनंती करेन, वैभव आपण या ठिकाणी मंचावरती या। जर बॅटिंग करणार असेल तर घ्या, बॅटिंग करणार असेल तर मात्र मैदानात जा। बॅटिंग करणार आहात तर तुम्ही मैदानात जा। आपण इनिंग ब्रेक म्हणजे मॅच समाप्त झाल्यानंतर बक्षीस देणार आहोत। मिळविण्या बहुमान चौका षटकार माहिती, मिळविण्या बहुमान हे कुणबी चषक आहे माझ्या मंडळाची। आणि आता तुकाराम सर, इथे आता आमचा जो साहिल अपडेटर आहे त्यानं 3 विकेट कशा गेल्या होत्या ते लगेच या ठिकाणी तुमच्या समोर ठेवलेलं आहे डिबेनच्या माध्यमातून। या 3 विकेट कशा घेतल्या गेल्या होत्या? डिबेनची ती खासियत आहे, म्हणजे एखाद्याने केलेली चांगली खेळी, हाताळलेला चांगला स्पेल म्हणजे गोलंदाजी, त्याचा उल्लेख तुम्ही केलाय। हॅट्रिक त्याने घेतलंय, मग लगेच त्याचा हायलाइट करणं आवश्यक आहे आणि तेच टीव्हीच्या स्क्रीनवरती आपण पाहिलंय। हायलाइट करताना या इनिंगची राहिले ती हॅट्रिक ती दाखवली जाते टीव्हीच्या स्क्रीनवरती। मयूर 1 षटक 2 धाबा, खूप चांगली कामगिरी त्याने देखील केली। मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून कुणबी चषक 2024
त्यानंतर आपले जे प्रायोजक आहेत ते देखील या ठिकाणी आपण पाहू शकता, ज्यांनी शुभेच्छा दिल्यात त्यांचे होर्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. हे सर्व अपडेट अत्यंत महत्त्वाचे आहेत. या सर्वांचे हृदयाच्या अंतःकरणापासून मनापासून धन्यवाद. बॅटर झाला मैदानावरती जिंकण्याकरता आवश्यकता असेल 14 धावांची. वेळ अजिबात घेऊ नका. या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आज काय ग्रँड फिनाले आहे. नितीन शिगवण यांच्याकडून एक मेसेज, निश्चित तो मेसेज आपण या ठिकाणी अपडेट करणार आहोत. नितीन शिगवण थँक्यू डीजे. वैभवची गोलंदाजी आपण पाहिली आणि कशा प्रकारे त्याने विकेट घेतला. पहिला लेग ब्रेकरचा विकेट होता, त्यानंतर आपण बघितलं तर त्यानं दुसरा बळी मिळवला. अत्यंत सुरेख कामगिरी करत झेल पकडला होता, तोही बळी पहा. हायलाइट आहेत यावेळेला 3 गडी बाद केलेत आणि हा झेल पहा अत्यंत उत्तम प्रकारे घेतलाय. आणि तिसरा बळी त्यानं मिळवला होता ज्यावेळेला बॅटची कड घेतली होती आणि यष्टी रक्षकानं अप्रतिम कामगिरी केली. सुंदर आणि सेलिब्रेशन बघा, सेलिब्रेशन पहा. थँक्यू साहिल, थँक्यू व्हेरी मच. डिबेंटच्या माध्यमातून या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक तुमच्या स्क्रीनवरती आले. 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. बॅटर आपण पाहू शकता या मला सज्जत वैभव आणि मयूर. जिंकण्यासाठी फक्त या ठिकाणी आपण बघितलं तर 14 धावांची आवश्यकता आहे. अपनी बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार. मिलिंद गाबरवाड़ी के प्रारंभिक बल्लेबाज. ऑफ टर्म के बाहर गेंद थी, हवा में उछाला, गेंद लॉन्ग ऑन बॉल के बाद 6 रन. व्हाट अ शॉट. गेंद स्टेडियम के बाहर. व्हाट अ शॉट. ब्यूटीफुल बैटिंग बाय वैभव. देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया था और गेंद बिल्कुल ऑफ टर्म के बाहर थी. सुंदर तरीके से गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन बाउंड्री रन के बाहर और स्टेडियम के बाहर गेंद जाते भी. दर्शन स्ट्रोक इस बार भी हवा में उछाला, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ आ रही. खिलाड़ी बॉलिंग पर मौजूद है, नहीं रोक पाएंगे. गेंद बॉल के बाद 4 रन. वैभव की सुंदर बल्लेबाजी. थैंक यू. आज जिन्होंने 3 विकेट चटकाए, हैट्रिक पूरी करने वाले खिलाड़ी है वैभव. बहुत अच्छी बल्लेबाजी भी कर रहे हैं. ये काफी ऑफ टर्म के बाहर थी, लेकिन सबसे अच्छी बात है सीधे बल्ले से आपने खेला. परिणाम देखे, पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौका. 4 रनों की जरूरत है. फुल टॉस गेंद, गेम खल्लास, सिक्सर. वैभव एक्सीलेंट बैटिंग. थँक्यू डीजे. फक्त 3 बॉल मध्ये हा मॅच संपला, म्हणजे जवळजवळ 2 ते 2.5 मिनिटांमध्ये हा मॅच संपलाय. आता मी वैभवला विनंती करेन, जेवढा तुझ्याकडे वेग आहे त्या वेगानं तू इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी गागरून सभेच्या माध्यमातून असणार आहे. वैभव तुला जेवढं धावता येईल ना तेवढं धाव आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. दुसरी टीम नेक्स्ट मॅच लगेच आपण सुरू करणार आहोत आणि तुमच्याकडे जेवढ्या टाळ्या वाजवतो तेवढ्या वाजू शकता. टाळ्यांचा गजर करा वैभवसाठी. पहिली हॅट्रिक नोंदवले.